15 मिनिटाच्या रडारड नंतर शेवटी प्रिशा पोकेमॉन रेडी झालेली आहे। माझे पप्पा या गाडीवरती काम करायचे। 3 करोडची गाडी आहे। राव गाडी कशी वाटते? एक नंबर गाडी, एक नंबर क्वालिटी पण खतरनाक आहे त्याच्यामध्ये। जर तुम्ही फरारी लवर आहात तर हा ब्लॉग आणि ऑटो फेस्ट म्हणजे तुमच्यासाठी एकदम ट्रीट आहे। रवी शास्त्री सरांची जी आयकॉनिक ऑडी इथे उभी आहे। गणपती बाप्पा मोरया। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना, तुम्ही सगळे कसे आहात? आज पुन्हा एकदा आपल्या नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज संडे आहे, मस्त रिलॅक्स निवांत आरामाचा दिवस आहे। ब्रेकफास्ट वगैरे केला। आजचा दिवस एकदम हॅपनिंग असणार आहे। कार्स हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ठाण्यामध्ये रेमंडचा ऑटो फेस्ट ऑर्गनाईज केलेला आहे। वर्तक नगरवरून तुला पुढे गेला तर सिंगानिया स्कूलच्या एक्झॅक्टली बाजूला रेमंडचं ग्राउंड आहे, तिकडे हा ऑटो फेस्ट आहे। तिथे 700हून अधिक कार्स तुम्हाला बघायला मिळतील। सो आज आपण जास्तीत जास्त कार्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तसेच तिथे सुपर कार्स, लक्झरियस कार्स आणि विंटेज कार्स सुद्धा अवेलेबल आहेत। सो आता आपण प्रथम जाऊया ऑटो फेस्टला। सो चला माझ्या बरोबर, आपण तिथे जाऊन एन्जॉय करूया। ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा। चल जायचं ना आपल्याला, लेट्स गो। हाय कर। गुड मॉर्निंग। हाय गुड मॉर्निंग। हाय गुड मॉर्निंग एवरीबॉडी। चल चेंज कर फ्रॉक, शॉर्ट होतोय एकदम। चल चेंज कर दुसरं काल पटापट जाऊया। तुला खाली पॉपी पॉप देतो, तू चेंज कर। येल्लो प्रिशाचा आवडता कलर आहे आणि हा ड्रेस एवढा छोटा होता तरी सुद्धा प्रिशाला ड्रेस चेंज करायचा नाहीये। खूप हट्ट करते ड्रेस का चेंज करण्यासाठी। तुम्ही बघा इथे तुला पॉपी पॉप देतो, चल। तेव्हा सगळे बघतात तुला। चेंज कर। ज्यूस देतो, पॉपी पॉप चेंज कर पटकन। चल ये लवकर, चेंज कर फास्ट। ये लवकर, कम फास्ट, लवकर चेंज कर। कम बाबा कम। 15 मिनिटाच्या रडारड नंतर शेवटी प्रिशा पोकेमॉन रेडी झालेली आहे। इथे बघ बेटा, काय पाहिजे तुला? पॉपी पॉप। लालबागच्या राजाला आणि स्वामींना पाया पडून आता आपण दिवसाची सुरुवात करूया। प्रिशाचा हॅपीनेस तुम्ही बघू शकता। तिचा फेवरेट बबू आहे। इथे बरेच बबूज आहेत। त्याला सांग चल माझ्या बरोबर भूर चल। दिस इज विच कलर? ब्लॅक कलर। तुला कोणता बुबू आवडतो सगळ्यात? सगळे आवडतात तुला बुबू? 2 बुबू आवडतात, 3 बुबू आवडतात। ओके, आपण आवडतात। आपण घरी घेऊन जाऊया, बुबूला घरी नेऊया। रेमंड ऑटो फेस्टचा शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी तशी बऱ्यापैकी आहे। आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत रेमंड ऑटो फेस्टला। सो तिकडचे दृश्य मी तुम्हाला दाखवतो। सगळे कार लवर असल्यामुळे आम्ही संपूर्ण फॅमिली रेमंड ऑटो फेस्टला आलो आहोत। मम्मा आमच्यासोबत नाही, तिथं वर्किंग असल्यामुळे ती आमच्यासोबत नाही आहे। सो आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये नवीन नवीन गाड्या एक्सप्लोर करू। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, एन्जॉय करा। हा आहे रेमंड ऑटो फेस्टचा मेन गेट, जिथून आता आपण एंटर करत आहोत। गर्दी बऱ्यापैकी आहे, खूप धमाल येणार आहे आजचा ऑटो फेस्ट बघायला। कार सोबत इथे अजूनही काय काही इतर गोष्टींचे स्टॉल्स आहेत, त्या म्हणजे अफगाण ड्रायफ्रुट्स, सुकामेवाचे स्टॉल्स इकडे तुम्ही बघू शकता। पुढे आलात तर टॉयज बघा, दादा तिचं सुरू झालेलं आहे, प्रिशाचं सुरू झालेलं आहे। हे पाहिजे ते पाहिजे। टॉयजचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिकडे। हॉट व्हील्सच्या कार्सचे कलेक्शन्स तुम्ही बघू शकता। तसेच कॅब्स अवेलेबल आहेत। सुपर बाईक्स, डुकाटी, ही ऑटो दिसते।
रेड बुलची कार आहे. त्याच्या पुढे आता आम्ही आलो इंद्रिका अशा स्टॉलवरती. इकडे तुम्हाला टी शर्ट प्रिंट करून मिळतात. आपल्यासमोर टी शर्ट प्रिंट करतात, तुम्ही बघू शकता. लंबोर्गिनीच्या स्टिकरने. दादा याची काय प्राइस आहे? 549 अशी प्राइस आहे. टी शर्ट तुम्ही कोणत्याही रंगाचं टी शर्ट प्रिंट करू शकता. स्टिकर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. काही हॉल आहे जिकडे कारचं कलेक्शन ठेवलेलं आहे. GS डिझाईन बाय गौतम सिंघानिया आणि सुपर कार क्लब गॅरेज. सो आता आपण आतमध्ये एंटर करूया आणि काही कार्स एक्सप्लोर करूया. एक BMW तुम्ही बघू शकता. तिचे अलॉयज किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही इथे बघू शकता फेरारी आहे. अशी काही गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. रविवार आहे, शेवटचा दिवस आहे रेमंड ऑटो फेस्टचा. फेरारी काय जबरदस्त वाटते मॅक्लारेन. वाव, ऑसम. फेरारी त्याच्या बाजूला बघू शकता तुम्ही, किती सुपर वाटते. सुपर कारचं कलेक्शन एकदम तगडा आहे. तिथे पुढे बघाल तिथे विंटेज कार. सुपर. ओ भाई साहब, रवी शास्त्री सरांची जी आयकॉनिक ऑडी इथे उभी आहे, तुम्ही बघू शकता. बेन्सन अँड हेजेस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अवॉर्ड रवी शास्त्री 1985 यांची ऑडी आहे. एक चांगली मेमरी तिथे कलेक्ट केलेली आहे त्यांनी. सुपर कार्स तुम्ही इथे बघू शकता. निसानची कार आहे ग्रीन कलरची. लक्झरी कार सेगमेंटमध्ये वन ऑफ द बेस्ट मॅन्युफॅक्चर इन द वर्ल्ड मर्सिडीज. ते सगळे जुने कलेक्शन्स तुम्ही बघू शकता. आजही इथे बघायला खूप भारी वाटत आहेत. पुढे AMG सुद्धा उभी आहे. हे आहे मर्सिडीजचं AMG कलेक्शन. थोडं पुढे आलो तर तुम्ही इथे बघू शकता मर्सिडीजची कार. काय जबरदस्त वाटते. तिथे आता आपण फ्रंट व्ह्यू बघूया. आधीचा काही असा फ्रंट व्ह्यू दिसतो. मर्सिडीजचं सगळ्या विंटेज कारचं कलेक्शन आहे आता इथे पुढे. इथे तुम्ही बघू शकता लिमोझिन मर्सिडीज 3 डोर्स. एवढी लांब लचक गाडी आहे. ऑटोफेस मध्ये खरंच खूप कलेक्शन चांगलं आहे गाड्यांचं.
पुढे मर्सिडीजचं कलेक्शन बरंच आहे. मर्सिडीजची गाडी बघा काय सुपर वाटते रेड कलरची. ऑसम. ही व्हाईट कलरची गाडी बघू शकता तुम्ही. लेक्सस आहे. इट्स सिमिलर लुकिंग लाईक अ लँड क्रुझर प्रॅडो. प्रीमियरची पाल फिजोट. कोपऱ्यामध्ये आहे अँबॅसेडर ब्लॅक कलरची. आणि फोर्डची गाडी तुम्ही इथे बघू शकता. ही गाडी तुम्ही बघू शकता फोर्डची सुपर ड्युटी. एवढी हायटेड गाडी आहे एकदम. याची बॅक साईड आहे. हे कलेक्शन एकदा बघा. टोयोटाची कार आहे, महिंद्राची जीप आहे आणि आहे वोल्क्सवॅगनची मायक्रो बस. किती मस्त दिसते बघायला. त्याच्या बाजूला मित्सुबिशी. त्याच्या पुढे आहे कोपऱ्यामध्ये लाल बघू शकतो तुम्ही पाल फिजोची 118 एनी. माझे पप्पा या गाडीवरती काम करायचे. त्या आहेत MGच्या गाड्या. भारतामध्ये MG काही आत्ता वर्षापूर्वी इंट्रोड्यूस MGने केला आहे, पण MG खूप जुनी कंपनी आहे. तुम्ही बघू शकता खूप विंटेज कार्स आहेत MGच्या. BMWची डिसेंट कार, एकदम लक्झुरियस आणि एकदम सुपर्ब अशी वाटते ही कार. ब्ल्यू कलरची. हे BMWचं कलेक्शन आहे. BMWची कार बघू शकता. खूप जुन्या कलेक्शन्समधल्या एक आहे. ही एक कन्व्हर्टेबल कार आहे तुमच्या एका प्रेसवरती, बटन प्रेसवरती. हा ब्लॅक रूफ आहे, तो पूर्ण मागे जातो आणि कार पूर्ण ओपन होते. ही सुद्धा पुढे BMWची कार आहे. खूप सुंदर वाटते. ही गाडी तुम्ही बघा डॉज कंपनीची खूप जुनी गाडी आहे. कार्टियर असं गाडीचं नाव आहे. मस्त वाटतं एकदम. कलेक्शन खूप जुनं आहे. विंटेज कार आहे. मर्सिडीज BMW रॉक्स. BMWची गोल्डन कलरची कार मला खूप आवडली आहे. सुपर्ब दिसते बघायला. डिसेंट वाटते, सोबर वाटते. लुक एकदम मस्त येतो. पूर्वी BMWची तुम्ही बघाल तर ग्रिल एकदम छोटी होती. आता जरा मोठ्या केलं, ब्रॉड केली ग्रिल. मर्सिडीजचे कलेक्शन बघा सगळा ब्लॅक पॅन्थर्स एकदम जबरदस्त. रेमंडमध्ये इथे बघाल तर इथे हनुमानाचं मंदिर आहे आतमध्ये. बजरंग बली की जय. वर्तक नगरला कॅडबरी जंक्शनच्या पुढे सिंगाने स्कूलचं एक्झॅक्टली बाजूला रेमंडचं फॅक्टरी आउटलेट आहे. तिकडे वर्षभर शूटिंग्सचे तसेच शर्ट्स पॅन्ट्सचे पीसेस मिळतात. क्वालिटी एकदम उत्तम असते. तुम्ही कधीही इथे आलात तर नक्की व्हिजिट करा. आय थिंक हे 3रं का 4थं ग्राउंड आहे इकडे मी व्हिजिट करतोय. बरेच कलेक्शन्स आहे इथे. लँडमार्क तुम्ही बघू शकता. लँडमार्क कलेक्शन जिथे मर्सिडीज सेल होते. माझ्या एक्झॅक्टली बाजूला रेमंड रियालिटी वॉटर प्रोजेक्ट खूप सुंदर दिसतो. जर तुम्ही फरारी लवर आहात तर हा ब्लॉग आणि ऑटो फेस्ट म्हणजे तुमच्यासाठी एकदम ट्रीट आहे. एवढ्या जवळून फरारी बघायला मिळते म्हणजे एकदम ऑसम. सलग 20 ते 25 गाड्या लागून आहेत. या कार्स बघून 2 मिनिटं मला NFS मोस्ट वॉन्टेडची आठवण आली. जबरदस्त वाटतात एकदम. कस्टमाइज कार्स आहेत सगळ्या. आता आपण आहोत लक्झरियस कारच्या सेगमेंटमध्ये. माझी स्वतःची पर्सनल फेवरेट कार मर्सिडीज मायबॅक. वन ऑफ द लीडिंग कार मॅन्युफॅक्चर इन द वर्ल्ड. नाइस. फेरारीची तुम्ही कार बघू शकता 296 GTS. काय गाडी वाटते बघा तुम्ही. स्वतः प्रत्यक्ष इथे बघा स्क्रीनवरती काय कार दिसते ती. राव गाडी कशी वाटते. ब्लॅक बीस्ट गाडीला काय म्हणायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आत्ताची ट्रेंडिंग कार आणि एकदम जबरदस्त दिसणारी कार ती म्हणजे माझ्या समोर आहे. तुम्ही बघा, एन्जॉय करा. डिफेंडर. वाव, व्हॉट अ व्ह्यू.
ब्लॅक कलरमध्ये आणि तिचं तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स बघू शकता. तिची तुम्ही हेवीनेस काय हाईट आहे गाडीची. आपण बाजूने त्याचा व्ह्यू घेऊया. एक सिम्बॉल स्टेटस काय असतं ती गाडी सांगते. डिफेंडर off-road expert, and this is engineered for the extreme road conditions, and this is the brand which offers the performance along with the capability and composure. So when we talk about the Defender, it is ready for any kind of terrain. It has the off-roading capability. So here we do provide, and we are displaying the variant called the V8, which is a supercharged, which delivers a power of 525 PS and the phenomenal torque which is 650 Newton meter. थँक्यू सो मच सर. जबरदस्त गाडी वाटते. सो व्हॉट इज द कॉस्ट अबाउट दिस कार? ऑलमोस्ट 3 CR. 3 करोडची गाडी आहे. 3 करोड. पुढचं कार कलेक्शन जे आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार, तुम्ही स्वतः बघून घ्या. वर्ड्स खूप कमी आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. एवढी टॉप मोस्ट ब्रँड, टॉप मोस्ट. हे आहे रोल्स रॉइसचं कलिनान सिरीज. 10 ते 12 कोटीची गाडी आहे. हा आहे रोल्स रॉइस कलिनानचा साईड लुक. जे अलॉयज तुम्ही बघू शकता किती प्रीमियम वाटतात. आता पुढे आहे ते लंबोर्गिनीचं कलेक्शन आहे, तुम्हाला दाखवतो. लंबोर्गिनी चेकआउट करा. ब्लॅक कलरची लंबोर्गिनी एकदम भारी वाटते. बऱ्याच लंबोर्गिनीचे उभे आहेत, पण त्यातली मला ही आवडली. मस्त वाटते ही, व्हाईट अँड ब्राऊन. इथून तुम्ही पुढे बघू शकता पोर्शेचं कलेक्शन आहे. सगळं पोर्शेचं कलेक्शन. 911 GT3 RS. या पुढच्या कारचे जे 3 ते 4 गाड्यांचं कलेक्शन आहे ते आहे फोर्डचं मस्टँग. खूप मस्त दिसतात गाड्या फोर्डच्या. जुनी मस्टँग तुम्ही बघू शकता इथे. वाव, खूप सुंदर दिसतात. डायना. माझ्या समोरच्या 2 गाड्या तुम्ही बघू शकतात. गौतम सिंग यांचं पर्सनल कलेक्शन आहे, त्याच्यामधल्या गाड्या आहेत. BMW, गौतम सिंघानिया, सुपर कार क्लब गॅरेज, गौतम सिंघानिया. मर्सिडीज, BMW, लंबोर्गिनी, फेरारी सगळ्या कार्स दिसल्या. रोल्स रॉइस इव्हन सुद्धा दिसली, पण अजून एका कंपनीची गाडी दिसली नव्हती. याची मी वाट बघत होतो. फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. ती म्हणजे बेंटली. तुम्ही कार्स बघू शकता. 2 गाड्या आहेत बेंटलीच्या, ते मी तुम्हाला दाखवतो. बेंटली, 2 कार्स आहेत बेंटलीच्या इकडे. ही एक गाडी आहे, ही एक गाडी आहे. फ्रंट लुक आपण फेरारीचा खूप बघितला. आता आपण बघूया बॅक लुक. अनफॉर्च्युनेटली गाड्या सुरू होत नाही आहेत. याचा सुरू झाल्या गाड्या आता तबाई होईल, तबाई. एवढा याचा नॉईज असतो. रेड कलरची फेरारी तर एकदम सुपर वाटते, क्यूट वाटते एकदम. सुपर कार, विंटेज कार, लक्झरियस कार यांचं परिपूर्ण कलेक्शन म्हणजे रेमंड ऑटो फेस्ट आहे. सिरियसली आज खूप सुदैवाने आज आम्ही इथे येऊ शकलो. मी हा ब्लॉग कवर करू शकलो. खूप मला आनंद झाला. फर्स्ट टाईम मी आलो रेमंड ऑटो फेस्टला. एवढ्या जवळून सुपर कार्स बघायला मिळाल्या. खूप भारी वाटतं. तुम्ही सुद्धा बघा, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, ब्लॉग कंटिन्यू करा. शाबाश बेटा, बहुत बढिया. आता माझ्यासमोर आहे मर्सिडीजचं AMG कलेक्शन.
तुम्ही बघू शकता ह्याचं इंजिन V8 बाय टर्बो फॉर्मॅटिक आणि तुम्ही खूप जवळून बघा हिचे अलॉयज AMG भाई साहब. खूप सुंदर वाटते गाडी. वन ऑफ माय पर्सनल फेवरेट AMG G वॅगन. गाडीची हाईट बघू शकता तुम्ही केवढी हाईट आहे. हा काही आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स. AMGचे अलॉईज बघा सर, तुफान आहे तुफान. ब्लॉग एन्जॉय करा, कंटिन्यू करा. ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. सर्वप्रथम सॉरी सर्वांना, म्युझिक सुरू असल्यामुळे ऑडिओ घेऊ शकलो नाही. माझ्या समोर बघू शकता बॅटमॅनची कार. पुढे आहे F1 रेसिंगची जुनी कार. पुढे अजून कार तुम्ही बघा. गाड्यांचे कलेक्शन एकदम ऑसम आहे रेमंड ऑटो फेस्टमध्ये. कारचं कलेक्शन अनलिमिटेड. विंटेज कार नाव. सगळ्या रोल्स रॉईसच्या कार असून 1920 ते 1940 दरम्यानच्या सगळ्या कार्स आहेत. बघा काय दिसायला एकदम सुंदर वाटत आहेत. निळ्या रंगाची कार बघा किती ऑसम वाटते. ही कार आहे रोल्स रॉईस सिल्वर गोस्ट लिमोझिन ओन्ड बाय राघपत सिंगानिया. 1922ची ही गाडी आहे. माझ्या समोरची रोल्स रॉईस ही बघू शकता ओन बाय मदन मोहन. 1937ची गाडी आहे ओपन टूरर. या विंटेज कारच्या बाजूला निळ्या रंगाची पाटी दिसेल, तिकडे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. ही गाडी ओन करतात राजीव खेर. 1938चे हे मॉडेल आहे. माझ्या समोरची विंटेज कार बघा काय जबरदस्त वाटते. 1933ची रोल्स रॉईस ओपन टूरर ओन बाय गौतम हरी सिंगानिया. काय सुपर लुक वाटतोय गाडीचा, तुम्ही बघू शकता. अजून काही रोल्स रॉईस विंटेज कारचं कलेक्शन तुम्ही ते समोर बघू शकता. किती मस्त दिसतंय बघायला. 101 गाड्यांचं कलेक्शन आहे रेमंड ऑटो फेस्ट 2025मध्ये. समोरची लाल रंगाची गाडी बघा किती मस्त दिसते. रोल्स रॉईसच्या गाड्या एकदम उत्तम आहेत. निळ्या रंगाची गाडी बघा समोर. तिची ग्रिल तुम्ही बघू शकता किती भारी वाटते बघायला. वरती रोल्स रॉईसचं सिम्बॉल बघा. ही समोरची गाडी तुम्ही बघू शकता 1933 रोल्स रॉईस फॅन्टम 2 कॉन्टिनेंटल. ओनरचं नाव बघा योहान पुनावाला. काय गाडी वाटते, जबरदस्त कलेक्शन आहे एकदम. रोल्स रॉईसची ग्रिल तुम्ही बघू शकता समोर किती मोठीच्या मोठी ग्रिल आहे. अजून पुढे ही विंटेज कारचं कलेक्शन कंटिन्यू होत आहे. तुम्ही बघा पुढे. समोर तुम्ही बघू शकता माझी आवडती गाडी बेंटली उभी आहे. आपण तिला जाऊन बघूया. पण त्या अगोदर ही गाडी बघा. गौतम सिंगानिया यांच्या कलेक्शनमधली एक गाडी आहे ही. 1949ची रोल्स रॉईस आहे. मस्त वाटते एकदम कलेक्शन त्यांचं. ही सुद्धा गाडी एक आहे 1928ची रोल्स रॉईस लिमोझिन. गौतम सिंगानिया ही गाडी ओन करतात. अफलातून कलेक्शन आहे विंटेज कारचं. बेंटली यू ब्युटी. व्हॉट अ लक्झुरियस कार दिस इज. पूर्ण ब्राऊन कलरचं इंटिरियर आहे बेंटलीचं. काय मस्त दिसते बघा गाडी. 2008 बेंटली ब्रुकलँड स्कूप ओन बाय प्रताप सिंग गायकवाड ऑफ बरोडा. बेंटलीची ग्रिल बघा किती लक्झुरियस आणि प्रीमियम दिसते आहे. रेमंड ऑटो फेस्ट कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघतो. तसेच सुपर कार्स, लक्झरी कार्स, विंटेज कार आपण कवर केल्या. बघून मजा आली. खूप मस्त एक्सपिरियन्स होता.
असंच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटून नवीन काहीतरी कंटेंट घेऊन. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.